नमस्कार मित्रांनो, एक असा व्यक्ती जो कोणाला ओळखत नाहीये पण तरीही त्यांच्यासाठी उभा आहे, उपोषण करत आहे, सोनम वांगचुक. या जगामध्ये ज्या ठिकाणी आपल्या समोर खून होतो आणि आपण काय करतो, बघत बसतो. आता जे मलाडमध्ये गोष्ट घडली, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये 50 लोक एका डब्यात असतील, पण एका एका व्यक्तीचा खून झाला, लोकांसमोर तो करण्यात आला, लोक बघत होते, व्हिडिओ काढत होते, पण कोणीही 50 लोक एका व्यक्तीला थांबवू नाही शकले. हा स्वार्थपणा. लग्न ठरलं आहे आणि आपल्या मंगेतरला लोहगडवर घेऊन जाऊन आपल्या दुसऱ्या प्रियकरासाठी त्याला ढकलून देणं, हा एक स्वार्थपणा. असे अनेक स्वार्थी गोष्टी घडणाऱ्या या आपल्या भारत देशामध्ये एक व्यक्ती उपोषणाला बसलेले आहेत दिल्लीमध्ये. सोनम वांगचुक हे त्यांचं नाव आहे. त्यांच्याबद्दल सोशल मीडियाला खूप काही चांगल्या गोष्टी आता व्हायरल होत आहेत आणि त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्यावर एक पिक्चर सुद्धा आलेला होता, 3 इडियट. फुंगसुंग वांगडू जो आमिर खानने त्यांचा रोल केला होता, तर त्या पिक्चर मधून आपण बघितलंच असेल ना की किती चांगली प्रतिमा आहे त्या व्यक्तीची. पण सोशल मीडियावर मी त्यांच्याबद्दल ऐकतेय 18 दिवस त्यांनी काही खाल्लं नाही, फक्त पाण्यावर आहेत ते आणि लढतायत ते तरुणांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी. पण न्यूज चॅनेलवरती त्यांची काही चर्चा मी तरी नाही बघितली अजून. हा व्हिडिओ मी यासाठी करते मित्रांनो, या स्वार्थी जगामध्ये लोक एकमेकांचा फक्त स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. त्याच ठिकाणी असे ही चांगले व्यक्ती आहेत जे निस्वार्थपणे काहीही न मागता दुसऱ्यांसाठी जगतायत. मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, आपण त्यासाठी त्या ठिकाणी जाऊन त्यांना सपोर्ट नाही करू शकत आहे, पण आपण सोशल मीडियाद्वारे त्यांना सपोर्ट करू शकतो. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो देवाकडे की त्यांना इतकी ताकद दे, इतकं बळ दे की सत्याची बाजू त्यांनी पकडलेली आहे, त्यात त्यांना यश येऊ दे. मित्रांनो, प्लीज हीच विनंती आहे, जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांनी प्लीज देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. सत्यमेव जयते.